गेले अनेक महिने वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीपीठाच्या विरोधात आपण सर्वांनी सभा घेतल्या, मोर्चे काढले, सरकारचा निषेध केला. सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सरकार म्हटलं की आम्ही जे ठरवले त्याच पद्धतीनं काम करणार. सरकारने एकदा ठरवलं परत बदललं म्हणजे सरकार निर्णय बदलू शकतं, निर्णय थांबवू शकतं, असा अर्थ आपण सगळ्यांनी काढायला हवं. आम्ही गेले काही महिने शक्तीपीठाच्या साठी विधिमंडळातही आवाज उठवला. बंटी पाटलांनी विधान परिषदेत आवाज उठवला. अमित देशमुखांपासून आम्ही सगळ्यांनी विधानसभेतही आवाज उठवला. पण त्याबाबत सरकार मात्र स्पष्टपणानं उत्तर देत. अनेक ठिकाणी आता मोजण्यांच्या नोटिसा देण्यात आलेल्या. कैलास पाटलांनी सांगितलं मोजणी झाल्यानंतर पुढचे प्रश्न वाढतील आणि त्यासाठी काय करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे, बंटी पाटलांनी सांगितलेलं. विकास म्हणजे काय? सामान्य ज्या भागात विकास जातो त्या भागाचा विकास होत असेल तर आपण समजतो. पण डोक्याच्या वरनं 2 मजल्यावरनं जर गाड्या जात असतील तर फार वर्षापूर्वी खेडेगावातली माणसं गाड्या बघायला रस्त्यावर येईल, पण त्यांना त्या गाड्याचा संबंध यायचा नाही, कारण गाडी धनिकांची असायची. आता अशाच गाड्या आपण खालनं बघायच्या आणि 2 मजल्यावरनं ह्या गाड्या ह्यांच्या जायच्या. आणि राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तसं माल वाहतुकीचा जास्त आग्रह या रस्त्यावरून दिसतोय, उपयोग जास्त दिसतोय. मग याला जर पर्यायी रस्ते असतील तर मग हा लोकांच्या भावनेला विरोध करून हा मार्ग सरकार का स्वीकारत आहे ही आम्हा सगळ्यांच्या मनातली खंत आहे आणि सगळ्या ट्रॅकमध्ये लोकांची नाराजी आहे. पण जमीन जाते म्हणून नुकसान होतंय हा एक शेतकऱ्यांचा वर्ग आहे. दोन्ही बाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते. समृद्धी महामार्गाकडे बघितलं तर तुम्हाला त्याचे अनुभव जाता पाहायला मिळतात. इकडच्या बाजूच्या शेतकऱ्याचा इकडच्या बाजूचा रान त्याला आयुष्यात परत कधी दिसत नाही, कारण तो इकडे येऊ शकत नाही. यायचं असेल तर 5 किलोमीटर 10 किलोमीटर पुढे जाऊन मुलाखतीने यावं लागेल. सरकार आज म्हणतंय की आम्ही 50-50 मीटरवर तुम्हाला बोगदे काढू, म्हणजे 70-80 हजार कोटीचा हा रस्ता 90 अजून 50-60 हजार कोटीने वाढवण्याचा इरादा जर सरकारचा असेल तर आम्हाला माहिती. आणि म्हणून या समृद्धी मार्गाच्या बरोबरीनं हेही शक्तीपीठाचा मार्ग लोक स्वीकारतील. दर वाढवले तर लोक आपल्या बरोबर येतील. दर वाढवले की लोक गप्प बसतात. हा दुसऱ्या भागातला अनुभव हा या भागात येणार नाही अशी मला खात्री आहे. शक्तीपीठ सगळी देवस्थानाच्या देवानं काम सुरू केलं, देवाच्या नावानं. या रस्त्याला शक्तीपीठ का नाव दिलं तर सगळी देवस्थानांना जोडतोय म्हणजे. तो रस्ता पंढरपूरच्या जवळून जात होता तो आता 23 किलोमीटर लांब नेला. म्हणजे सगळ्यात मोठं शक्तीपीठ त्याच्यापासून तुमचा रस्ता लांब. आणि म्हणून राजू शेट्टी म्हटले ते योग्य आहे की खनिजाची माल वाहतूक गोव्यापर्यंत करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करायला लागले, सरकारला करायचे. आम्ही विकासाचे आड येणारी लोक नाही. आम्ही आमच्या आयुष्यात कायम विकासाचाच आग्रह धरलेला आहे. पण लोकांना पाऊस चालू झाल्यामुळे भाषण वाढवावे
मी आपलं 5-6 मिनिटं मला दिलेली होती संयोजकांनी. 5-6 मिनिटात आजपासून आदेश दिला होता. मग मी त्यांना म्हणतो मी आभारच मानतो. राष्ट्रवादीला पावसापासून शुभ असले असं माहिती. म्हणून आपल्या सर्वांना या सरकारच्या निर्णयाला विरोध करत असताना ज्यांच्या जमिनी जात आहेत त्याच्याबरोबर ती गावं देखील आज या सरकारवर असंतुष्ट आहेत. आरण गावाची 1100-1200 एकर जमीन असेल, त्यातली 600 एकर जमीन जाणार म्हणून. आमच्याकडे कामेरी गाव आहे, 286 एकर जमीन जाणार. आरण गावाची परंपरा बघितली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आरण गावाची विभागणी करणं आणि आरण गावाची जमीन हिसकावून घेणं याला महाराष्ट्र विरोध करेल याचंही भाग सरकार ठेवायला तयार आहे. मला असं वाटतंय माधव जानकर साहेब, लोकांना काय करायचं ते करू दे, आपण कसं निवडून यायचं ते आम्हाला माहिती आहे, असा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स वेगळ्या कारणाने येतो. आज ते सोनम ते वामचूक त्यांचं 20 दिवसाचं उपोषण त्यांना उचलून नेलं. तिथपर्यंत ठीक आहे, आता ते 20 दिवस झाले, बरेच दिवस झाले, वयस्कर आहे. पण त्या अभिजितचं जे आंदोलन चालू होतं ते तर चालू ठेवायचं ना. पण त्यांनाही घासे गुंडाळायला लावणे हे हुकुमशहाचं लक्षण आहे. लोकांना काय करायचं ते करा. एकदा तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही, दिल्लीला वेढा घातला होता शेतकऱ्यांनी. 700-750 शेतकरी आंदोलनात मृत झाले तरी सरकार त्यांच्याशी चर्चेला आलं नाही. परवा एक इथं सोलापूरला कार्यकर्ता बसला होता, त्या घड्याळ पक्षाचा होता. त्याला मी सारखं आग्रह केला, उठ आता. म्हटलं हे कोणी तुला भेटायला येणार नाही, लागेल वाट तुझी जाशील वर तू. सांगायचा मुद्दा आहे काय, कुणाला काही आंदोलन करायचं असेल तर आम्ही आमच्याच बुद्धीनं आणि डोक्यानं चालणार. हा अहमभाव सत्तेत निर्माण झालेला दिसतोय आणि म्हणून आपण अधिक संघटितपणाने या शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी आज एकत्रित झालोय. पाऊस बाहेर जवळपास थांबलेला आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती आता माझ्या नंतर होणार आहे की आम्ही सगळे आधी पुढे जातो आणि मग हळूहळू तुम्ही बाहेर या, अशासाठी माझ्यानंतर एक अनाउन्समेंट होईल. पण आम्ही सगळे लढाई तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे राहू आणि ही लढाई यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. जेव्हा जेव्हा लोक एकत्रित येतात आणि संघटित होतात त्यावेळी जर सरकार सद्भाविक असेल, सेन्सिटिव्ह असेल तर सरकार येऊन चर्चा करेल. सरकारने जर चर्चा केली तर यातनं योग्य मार्ग निघेल. आणि आता हा सोलापूर पासून कोल्हापूर पर्यंत जाणारा मार्ग आहे. तुळजापूरला मी सगळे गेलो होतो, गोव्यापर्यंत जातो. पर्याय मार्गाची गरज नाही अशी जनतेची भावना आहे. आणि त्यामुळे आणखी कुठेतरी परवा विधानसभेत आता 12 लाख कोटी रुपयाचे मार्ग जाहीर झालेले. तुम्ही होता की नाही सभेत? अमितजी होते त्या दिवशी. 12-12.5 लाख कोटी रुपयाची कामं आता सरकार काढणार आहे. आणि म्हणून आमचं मत आहे की तुम्हाला काय कुठं करायचं ते करा, पण या शक्तीपीठातल्या भाविकांना न दुखावता, शेतकऱ्यांना न दुखावता आपण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने करतो. पाऊस थांबलेला दिसतोय आणि म्हणून आपण नामदेवाच्या पायरीपर्यंत सगळ्यांनी ही लढाई
आम्ही एकसंधपणाने लढतो हे दाखवण्यासाठी नामदेवाच्या पायरीपर्यंत आम्ही सगळे चालणार आहे. तुम्ही सगळे चालत घ्या आणि तिथं पायरीवर अभिषेक करून मला वाटतं ही सांगता होणार आहे. आणि त्यामुळं भाषणं झाली की आपापल्या मार्गी लागले तर आपलं फसेल. आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नामदेवाच्या पायरीपर्यंत सगळ्यांनी येण्याचं काम करावं. आपण 12-13 जिल्ह्यातून इथं एकत्रित आलेला, वेगवेगळ्या जिल्ह्यातली लोक आलेली आहेत. अमित देशमुखांनी सांगितलं लातूरची लोकांनी हात वर केले ते लढण्यासाठी नाही तर मरण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे जीव देण्याची देखील भावना ही आज या शक्तीपीठाच्या मार्गावर सगळ्यांच्या मनात आहे. आणि त्याच भावनेनं आपण पांडुरंगाच्या दारात जाऊ. पांडुरंग मुख्यमंत्री पूजेला आले की त्यांच्या कानात पांडुरंग सांगेल की शक्तीपीठ करू नका, शक्तीपीठ केला तर शक्तीपात होईल तुमचा. हे सांगण्याचं काम हे शक्तीपीठ बद्दल पांडुरंगाने आमचं ऐकून करावं अशी विनंती एकदा मी करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जागेवर कोणी उठू नका.